पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या दौऱ्यात पोलिसांची दादागिरी। भाजपच्या शहराध्यक्षांनाच रोखले, दादांची राष्ट्रवादी सुद्धा नाराज। सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पहिल्याच दौऱ्यात त्यांच्या अंगावर शाईफेक झाली। त्यानंतर पोलिसांची गोची झाली होती। त्या घटनेनंतर चंद्रकांत पाटील यांच्या दौऱ्यात पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्याचा प्रयत्न असतो। पालकमंत्री पाटील हे आज गुरुवार रोजी सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत। त्यांच्या दौऱ्यामध्ये सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत शासकीय विश्रामगृहावर राखीव होता। या वेळेत ते नागरिकांची निवेदनं स्वीकारणार होते। 11:15च्या दरम्यान त्यांचा ताफा जेव्हा शासकीय विश्रामगृहात आला तेव्हा पोलिसांनी याच ताफ्यात असलेल्या भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांना गेटवर अडवले। त्यांना आत जाण्यास पोलिसांकडून मज्जाव केला। काळे सांगत होते, मी भाजपचा शहराध्यक्ष आहे। तरीही पोलीस ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते, परंतु त्यातील एका पोलिसांनी काळे यांना ओळखून काळे त्यांना आत जाऊ दिले। पालकमंत्र्याला भेटायला आलेले नागरिक असेच शासकीय विश्रामगृहाबाहेर बराच वेळ थांबले होते। कुणालाही पोलीस आत जाऊ देत नव्हते। पालकमंत्र्यांचे OSD बाळासाहेब यादव हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांचे फोन उचलत नाहीत, अशी ओरडही यावेळी समोर आली होती। एवढी जर भीती वाटते तर पालकमंत्री व्हायचे कशाला आणि सोलापूरला यायचेच कशाला, असा नाराजीचा सूर एका राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने माध्यमांसमोर व्यक्त केला।